माझी उमेदवारी भिवंडी लोकसभेसाठी जाहीर झालेली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सर्वप्रथम महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी सर्वांचं आज या निवडीच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय। आणि जो काय विश्वास महाविकास आघाडीच्या वतीने माझ्यावर व्यक्त केलेला आहे तो विश्वास मी नक्की सार्थ करून दाखवेन अशा प्रकारची ग्वाही मी आज आपणासमोर देतो। काल उमेदवारी संध्याकाळी जाहीर झाली आणि आज आमच्या पक्षाचे नेते अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पुण्यात आलेलो आहे। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची भेट झाली, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि यापुढची जी काही रणनीती असेल येत्या 2 ते 3 दिवसात सर्वपक्षीय बैठक घेऊन रणनीती ठरवली जाईल अशा प्रकारची चर्चा झाली। तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतरच तुमच्या MMRDA गोदामावरती कारवाई केलेली आहे। आपल्या सर्वांना ठाऊक आहे की काल उमेदवारी जाहीर झाली 2 तासानंतर माझ्या गोडाऊनवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला। MMRDAचे अधिकारी आले, पोलीस फौजफाटा घेऊन आले, परंतु खरं म्हटलं तर या सर्वांची रेग्युलरची प्रोसेस चालू आहे आणि प्रोसेस चालू असताना हायकोर्टातून स्टे देखील आम्ही घेतलेला आहे। कारण याची कल्पना मला देखील होती की ज्या वेळेस माझी उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेस कपिल पाटील यांच्याकडून अशी कुठली तरी कारवाई केली जाईल अशा प्रकारची कल्पना असल्यामुळे मी अगोदरच अशा प्रकारची तयारी करतो। आमचे वकील, माझे CA सर्व बोलणी केल्यानंतर 3 तासानंतर सर्व अधिकारी परत हो प्रश्नच येत नाही, हे कपिल पाटीलच करत आहे। कारण माझ्या उमेदवारीनंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत आहे आणि त्यामुळं नैराश्यातून अशा प्रकारचे कृत्य ते करत सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई केली जाते का? सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून बोलण्यापेक्षा कपिल पाटील हे स्वतः सत्ताधारी आहे, ते केंद्रीय मंत्री आहे, त्याच्यामुळं आणि हे आजचं नाही विषय। भिवंडीत अशा तुम्हाला अनेक पोलीस केसेस दाखवेन की ज्या बोगस दाखल केलेल्या आहेत, मोठ्या दाखल केलेल्या आहेत। अनेक अशी MMRDAची कामं असतील, अनेक असे विषय असतील ज्याच्यात सतत कपिल पाटलांनी हस्तक्षेप करून एवढे शक्य असतील तेवढे खोटे गुन्हे दाखल करणे, शक्य असतील तेवढे लोकांना त्रास देणे, अशा प्रकारचं काम बाकी 10 वर्षात त्यांनी ॲज अ खासदार म्हणून काही काम केलेलं नाही। खरं म्हटलं तर मी स्पष्ट आमच्या पिढीला नेहमी शब्द तुम्हालाही सांगतो, कधी कपिल पाटील भेटले तर त्यांना विचारा की खासदारांची कामं काय, खासदारांच्या अखेरीत काय कामं येतात, तुमचे अधिकार काय, ते काय उत्तर देतात ते फक्त ऐका तुम्ही। त्यांना 10 वर्षात खासदारकी कळली नाही, तर त्याच्यामुळं मग शेवटी अशी जेव्हा लढाईची वेळ येतो तेव्हा अशा प्रकारची कारवाई, अशा प्रकारचा पाठीमागून वार करणे ही त्याची प्रवृत्तीच आहे। उमेदवारीबाबत काँग्रेसकडून काही प्रमाणामध्ये नाराजी आहे, कदाचित बंडखोरी होऊ शकते अशी ठिकाणी त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी तसं बोलून दाखवलेलं आहे। त्या संदर्भात आज साहेबांशी काही बोलणं झालंय का आणि तुमच्यातला हा अंतर्गत संघर्ष जो आहे तो विचार आहे का? म्हणजे बघा, पहिले तर असं आहे की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फक्त काही तास उलटले आहेत आणि आपण एवढे दिवस पाहत असाल काँग्रेसने देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमच्या पक्षाने देखील ही लोकसभा सीट मिळावी म्हणून दोघांनी प्रयत्न केलं होतं, खूप प्रयत्न केला होता। त्यामुळे ही काळ देखील झाली। साहजिकच थोडी बहुत नाराजी असतो, परंतु हा आमचा महाविकास आघाडीतील कुटुंबीय वाद आहे आणि मला विश्वास आहे यांची नाराजी आहे ते दयानंद चोरगे हे माझे छोटे बंधू आहे। तुम्ही निश्चिंत राहा, येत्या 1-2 दिवसात सर्व काही आमच्या कुटुंबात बसून आम्ही ते नक्की सोडवू, एवढं तुम्हाला मी सांगतो।
त्या पेढीमध्ये आगामी प्रचारासाठी काय नियोजन किंवा काही सूचना आढावा सादर सर्वप्रथम तर साहेबांचे आशीर्वाद हे माझ्यासाठी खूप लाख मोलाचे आहेत. आशीर्वाद घेतले आणि निवडणुकीची ठरवण्यासंदर्भात लवकरच साहेब महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची एक मीटिंग बोलवतील आणि त्याच्यात आम्ही सर्व उमेदवार देखील असणार आहोत आणि मग त्याच्यात एक निवडणूक प्रचाराची रणनीती असेल ती ठरवली जाईल. तशा प्रकारचे आदेश आम्हाला दिले जातील आणि ते आदेश आम्ही लोकसभेतील सर्व कार्यकर्ते विजयाची खात्री आहे 100%. काय गणित आहे आता केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात लढतायत केंद्र सरकार आणि राज्याची सत्ता त्यांच्याकडे आहे कशी लढत जाणार? बस हे जे तुम्ही बोलले ना, केंद्रीय मंत्री आहेत, राज्यात सत्ता आहे, कपिल पाटलांकडे पैसा आहे, ही सगळी प्रशासकीय ताकद वापरण्याची हातोटी आहे. हेच फक्त त्यांचे प्लस पॉईंट आहे. बाकी मतदारसंघातील कामांच्या विषयी विचारा 100% अपयशी, निरुपयोगी किंवा कुठलंही काम न करणारे असे ते खासदार आहेत. त्याच्यामुळं मला विश्वास आहे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील मतदार बंधू भगिनी हे त्यांना येत्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून त्यांच्या कामाची जाणीव करून देतील, दाखवून देतील.